मौदा तालुक्यातील घोटमुंगरी गट ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान सरपंच व सचिव यांच्यावर ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. विविध विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधितांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांनी निधी वापर, अपूर्ण कामे आणि प्रशासनातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. मात्र सचिव मुख्यालयी असल्याने ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले असून कोरम अभावी सभेच्या अध्यक्षांनी विशेष ग्रामसभा तहकूब करण्याची घोषणा केली. ग्रामस्थांनी लवकरात लवकर नव्याने सभा घेऊन सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार चबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर. सदस्य आहे. आजचा विषय आहे की गट ग्रामपंचायत घोटमुंगरी अंतर्गत 13/2/2026 ला गट ग्रामपंचायत घोटमुंगरी इथे ग्रामसभेचं आयोजन केलेलं होता. असताना कारण पूर्ण न झाल्याबाबत आज लोक उपस्थित असताना ते सभा म्हणजे तहकूब करण्यात आलेली आहे. कारण की लोकांच्या सह्या घेतलेल्या नाही, तरी पण लोक सह्या द्यायला तयार होते, पण त्यांनी सह्या न घेतला आणि ते ग्रामसभा तहकूब केली. त्याचा कारण पाहिजे आम्हाला की ते सभा का बद्दल तहकूब केली, असं कारण पाहिजे आम्हाला. आणि जर आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही इथं उपोषणावर बसू. आल्यानंतर काय केलं म्हणजे व्हिडिओ साहेबांना आम्ही भेटलो. तर सर जी समोरची प्रोसेसर आहे ती आम्ही 20 तारखेला येऊ आणि चौकशी करू. नानू पटले आपल्या गट ग्रामपंचायत घोटमुंगरी या ग्रामपंचायतमध्ये एवढा भ्रष्टाचार सुरू आहे की अतोनात. म्हणजे या 3 वर्षामध्ये आपल्याला एवढी निधी आली की ती लोकांना पण माहीत नाही. निधी आपल्याला 93,46,000 एवढी निधी आली, पण ती निधी म्हणजे तुम्ही कशावरून आरोप करताय? ही आपल्याला ऑनलाईन निधी दिसते ना सर. तर ती निधी आपल्याकडे जेवढी पण निधी आल्या त्यांचे प्रूफ आहे आपल्याकडे. पण जे आपण मॅडमला, सरपंच मॅडमला विचारायला घेऊन जाता तर ती मॅडम आपले नाही का जी ग्रामसभा आहे ती समोर ढकलण्यात म्हणजे खूप करण्यात येते. आणि जे आपले पाणी पुरवठे कर्मचारी आहेत परमवीर गजवी आहे, त्यांनी आपल्या कामामध्ये एवढी लापरवाही केली आहे की जो पाणी आपण पितो त्या पाण्यामध्ये जीवजंतू येत आहेत. त्यांच्यावर म्हणजे जी कारवाई झाली पाहिजे ती आम्ही या व्हिडिओ साहेबांकडे आलेलो आहोत. आणि त्यांनी सांगितलं आहे की जी समोरची सभा या 2 दिवसामध्ये घेणार आहे ती ऑन कॅमेऱ्यावर घेणार आहे. जी आमच्या गावातल्या खूप असं लोकांची समस्या आहेत, पण ते समस्यांच्या हल सरपंच मॅडम आणि सचिव मॅडमकडे न नसल्यामुळे ते जी वारंवार ग्रामसभा होती ती बरखास्त करतात. घोटमुंगरी या गावात राहतो आणि मी सुद्धा UPSC तयारी करत आहोत. तर माझं म्हणणं असं आहे की आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत जे आम्हाला बाबासाहेबांनी आमच्या संविधानात लिहून दिले आहेत, 12 ते आर्टिकल 232 त्यामध्ये आमचे सगळ्यांचे अधिकार दिले आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत. आणि त्या फंडामेंटल राईट्सनुसार आम्ही आमच्या ग्रामसभेला जे अधिकार निवडून दिलेले आहेत ते आमच्या कामासाठी ते तिथं बसलेले आहेत. परंतु त्यांनी काय करतात, ते आमच्या कामाचे जे निवारण आहे, आमच्या प्रॉब्लेमचे जे निवारण आहे ते करत नाही. आणि त्यामुळे आम्ही आज व्हिडिओ साहेबांना भेटलं. त्यांनी म्हटलं, आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्या जे समस्या आहेत त्यांचं निवारण करू. आणि जर होत नसेल त्यानंतर आम्ही शिवसरांना भेटू. आणि आम्हाला आर्टिकल 32 जे बाबासाहेबांनी म्हटलं होतं की आर्टिकल 32 ही आपल्या संविधानाची आत्मा आहे, त्या आर्टिकल 32 नुसार आम्ही नंतर हायकोर्ट या सुप्रीम कोर्टला जाऊ शकतो आणि यांची कंप्लेंट मांडू शकतो. हे माझं मत आहे. 26 जानेवारीला झालेल्या ग्रामसभामध्ये सचिव उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर सोडविण्यात आले नाही. त्याकरिता 13ला विशेष ग्रामसभा घेण्यात आली, परंतु लोकांनी सह्या न करण्यास नकार दिल्यामुळे कोरम पूर्ण न झाल्यामुळे सभा तहकूब करण्यात आली. 26 जानेवारीला जी आपल्या घोटमुंगरीमध्ये ग्रामसभा घेण्यात आली होती
त्यावेळेस माझं मुख्यालय दुसरी ग्रामपंचायत आहे माझ्याकडे भेंडाळा, ते मुख्यालय असल्यामुळे मी या ग्रामसभेला उपस्थित नव्हती. मुख्याध्यापकाच्या अधिकारात ही ग्रामसभा घेण्यात आली होती. त्यांना आम्ही पत्र दिलेलं होतं की ग्रामसभा घ्यायची आहे तर तुम्ही उपस्थित राहाल म्हणून, आणि त्या अनुषंगाने ते झाले. पण काही विषय जे होते ते लोकांना त्याचे उत्तर मिळाले नसल्यामुळे अध्यक्षांनी नंतर आपण ग्रामसभा ठेवू बा म्हणून, विशेष ग्रामसभा ठेवून म्हणून असं सांगण्यात आले. तसंच त्यासाठी आम्ही 13 तारखेला विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. आणि विशेष ग्रामसभा आयोजित केली असता जेव्हा सह्या साठी रजिस्टर फिरवण्यात आले तर ते सह्या झाले नाही पूर्ण. काही लोकांनी सह्या देण्यास नकार पण केला. 1 तासाच्या कालावधीनंतरसुद्धा कोरम पूर्ण न झाल्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने आम्ही ग्रामसभा तहकूब केली. मग आणि ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा लावलेले आहेत ग्रामपंचायतीवर, याविषयी काय मत आहे तुमचं? आता त्यांनी हे लावलेले आरोप आहेत तर ते आता चौकशी करतील वरिष्ठ अधिकारी, त्याच्यानंतर सिद्ध होतीलच काय खरं आहे काय खोटं आहे म्हणून. पंचायतीतील तहकूब होणारी वारंवार ग्रामसभा आणि भ्रष्टाचारांचे आरोप गावकऱ्यांचे, या विषयावर तुमचं काय मत आहे? आज गट ग्रामपंचायत घोटमुंड्री येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, परंतु कोरम अभावी ती ग्रामसभा तहकूब करण्यात आली असं तिथल्या सरपंच व सचिव यांचं म्हणणं आहे. परंतु ग्रामस्थ माझ्याकडे आले, त्यांचं म्हणणं होतं की ग्रामसभेमध्ये 200च्या जवळपास ग्रामस्थ उपस्थित असताना सदर ग्रामसभा का बरं तहकूब करण्यात आली याचा आम्हाला लेखी सरपंच व सचिव यांनी द्यावे. त्याचप्रमाणे आमचे जे विषय होते ग्रामसभेमध्ये आम्ही मांडण्यात आले होते त्याबद्दल पण आम्हाला लेखी त्यांनी कळवावे. व ही जी ग्रामसभा तहकूब झाली, ही तहकूब ग्रामसभा येत्या काही दिवसात 5-6 दिवसामध्ये लवकरात लवकर आयोजित करून सर्व ग्रामपंचायतमध्ये दवंडी देऊन आयोजित करावी. ग्रामसभेमध्ये इन कॅमेरा म्हणजे व्हिडिओ शूटिंग पण असावी व पोलिसांचं संरक्षण पण असावं. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही ग्रामसभा घेण्यात यावी असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याबद्दल मी ग्रामस्थांना सांगितले की आम्ही या 7 दिवसामध्ये विशेष ग्रामसभा जी तहकूब झाली आज ती पुन्हा आयोजित करण्यात येईल व रितसर पद्धतीने ती ग्रामसभा घेण्यात येईल. सर्व ग्रामस्थांच्या ज्या काही तक्रारी आहे त्याबद्दल सरपंच सचिव हे ग्रामसभेमध्ये निराकरण करतील व ग्रामस्थांच्या इतरही तक्रारी आहे की गावामध्ये नालीचं बांधकाम निकृष्टप्रमाणे झालं आहे, रस्त्याचं बांधकाम हे पण निकृष्ट झालं आहे. याबाबतसुद्धा आम्ही पंचायत समिती स्तरावर एक समिती आयोजित करून त्या सर्व झालेल्या कामांची सखोल तपासणी करून त्याबाबतचा अहवाल माननीय CO साहेबांना पाठवणार. धन्यवाद. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.